लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 4 मार्चच्या भागात नंदिनी अजूनही खूप वाईट मनस्थितीतून जात असते. पार्थसोबत लग्नाची सुखी संसाराची रंगवलेली स्वप्न अजूनही तिच्या डोळ्यासमोरून जात नसतात आणि तो थरारक प्रसंग सुद्धा तिला आठवतो जेव्हा दीपक नंदिनीशी लग्न करण्याचा हट्ट धरून बसला होता, तिच्यावरती बळजबरी करत होता. हे सगळं आठवून नंदिनी आता घळाघळा रडायला लागते. इतक्यातच मानिनी येऊन नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवते. नंदिनी शांत होते. मानिनी नंदिनीची अवस्था समजू शकत असते. नंदिनीला हुंदका माहीनासा होतो. मानिनी तिला समजावते की हे बघ नंदिनी, तुला रडू नकोस असं म्हणणार नाही आहे मी, कारण आज एका दिवसात तू कोणत्या कोणत्या प्रसंगातून गेले ते समजून घेऊ शकते मी. नंदिनीला अश्रू अनावर होतात. आपल्या आईच्या खुशीत शिरून जसं रडावं तसं ती मानिनीच्या खुशीत शिरून घळाघळा रडायला लागते. इकडे शारदाचा जीव मात्र अजूनही थाऱ्यावरती नसतो. मोहितेंच्या घरी सर्वच जण खूप अपसेट असतात. सतत ती काव्याचा विचारत असते. धनंजय तिला समजावतो की हे बघ, काव्यासोबत पार्थसारखा समंजस जोडीदार आहे आणि प्रेमळ समजूतदार बहीणसुद्धा आहे, त्यामुळे प्लीज काळजी करू नका. आरू धनंजयला जाब विचारते की हो, मग हाच समजूतदार जोडीदार आणि तिच्या सासरची प्रेमळ माणसं तिला एक्झामला बसू देतील. आता काव्याने लग्नाला प्रायोरिटी द्यायला हवे की करिअरला इम्पॉर्टन्स? आरूने खूप मोठा प्रश्न विचारलेला असतो. आता धनंजयकडे आरूच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं नसतात. उलट तो तिला दटावतो की हे बघ शारदा, तुझ्या मुलीला बोलायचं जरा भान शिकव. लग्नावरून आल्यापासून हिचं बोलायचं भान सुटलंय जरा. आरूला आता खूपच राग येतो. भरल्या ताटावरून आरू तशीच निघून जाते. धनंजय सुद्धा खूपच चिडतो, परंतु शारदा त्याला समजावते की हे बघा, आता तुम्ही चिडू नका प्लीज, आणि उद्या मांडव परतनीसाठी आपल्याला मुलींना आणायला जावं लागेल. लग्न तर नीट पार पडलं नाही, परंतु हे तरी आता रीतीभातीने पार पडावं. इकडे नंदिनी मानिनीच्या खुशीत सुरून व्याकुळ होऊन खूपच रडत असते. तर मानिनी नंदिनी ज्या मनस्थितीतून जाते ते सगळं ती समजून घेते. हे बघ नंदिनी, रडू नकोस, सावर स्वतःला, असं बोलून मी तुझ्या जखमेवरती मलमपट्टी करायला आलेले नाहीये, किंवा हे सगळं स्वीकार आणि पुढे संसार सुखाने कर असं सांगायला सुद्धा आलेले नाहीये. यातलं मला आता काहीही बोलायचं नाहीये, कारण मला माहितीये की हे सरसकट फक्त साधं आणि सोपंच असेल. मानिनीच्या खुशीतून नंदिनी बाहेर येते. तर मानिनी तिला म्हणते की हे बघ, फक्त तुझ्याच नाही तर काव्या आणि माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यात आज जे काही घडलं आहे ना, त्यातून नक्की कसं सावरायचं असतं ते मला सुद्धा नाही माहिती. हे बघ नंदिनी, तू प्लीज स्वतःला या घरात एकटं समजू नकोस. म्हणजे मला तुझ्या आईची जागा देऊ नकोस, परंतु प्लीज मला एक तुझी मैत्रीण मान. असं जेव्हा मानिनी प्रेमाने बोलते, नंदिनी तिच्याकडे पाहतच राहते. नंदिनी, या मैत्रिणीपाशी मात्र तू काहीही बोलू शकतेस, अगदी काहीही. मानिनीने एवढा मोठा अधिकार देताच नंदिनी पुन्हा तिच्या खुशीत शिरते आणि घळघळ रडायला लागते. मानिनी इतक्यातच काव्याचा विषय काढते. ती नंदिनीला म्हणते की तुझीच ही अवस्था आहे तर काव्याची काय अवस्था असेल. आत्ता कुठे नंदिनीच्या डोक्यात प्रकाश पडतो की हे लग्न तर जबरदस्ती काव्यावरती लादलं गेलं आहे आणि काव्या या सगळ्या दुःखाला एकटीच सामोरं जात असेल. परंतु इकडे काव्या मात्र इतकी चिडलेली असते की सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त कशाही फेकून द्यायला लागते. तिला राग अनावर होतो. नेमकं तिथे रम्या येते. रम्याला काय, तेच तर हवं असतं. आता आगीत तेल ओतायला ती खमकी असतेच. रम्या मुद्दामच काव्याकडे येते आणि चांगुलपणाची नाटकं करत काव्याला ती आता पाणी प्यायला देते. परंतु काव्या तिचा हात झिगारून टाकते आणि तिला म्हणते की तुझी ही असली नाटकं ना नंदिनीताई पुढे चालतील, माझ्या पुढे नाही. तिच्या जखमेवरती मीठ चोळून झालंच असेल ना तुझं. सर्रासारखं रंग बदलणाऱ्या या रम्याला खरं काव्याने ओळखलेलं असतं. काव्या रम्याचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. काव्या आता तेथून निघून जाणार तर रम्या तिचा हात पकडून तिला अडवते. तेव्हा पुन्हा काव्या तिचा हात झिगारून टाकते. तर चांगुलपणाची नाटकं करत रम्या म्हणते की काव्या, अगं तू विचार करतेस तशी नाही आहे मी. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात मला आनंद वाटावा असं अजिबातच नाही आहे वागणं माझं.
तू ज्या मनस्थितीतून जाते ना त्या मनस्थितीतून पूर्वी एकदा गेले मी आणि त्यामध्ये आपली अवस्था काय होते हे समजू शकते. अगं म्हणूनच तर मी तुझ्याकडे आले आहे बोलायला. हे बघ सगळ्यात जास्त वाईट तुझ्यासोबत झालं आहे. नंदिनीपेक्षा सुद्धा जास्त वाईट. नंदिनीचे नाव काढताच काव्या शांत होते. या सगळ्या परिस्थितीमध्ये काव्याचा राग इतका अनावर झालेला असतो की ती स्वतःला शांत ठेवूच शकत नसते आणि आता मुद्दाम रम्या आगीत तेल ओतून भडका उडवण्याच्या प्रयत्नात असते. ती म्हणते की बघ ना काव्या, नंदिनीच्या नावापुढे देशमुख हे लागणारच होतं, परंतु ती अशा पद्धतीने म्हणजे पारचे लग्न होण्याऐवजी तिचं लग्न जीवाशी झालं एवढंच. परंतु तुझं काय ग काव्या, तू तर करवली म्हणून त्या लग्नात गेली होतीस ना, परंतु करवलीचं नवरी करून टाकलं ग तुला. रम्या मुद्दाम काव्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न करते. पुढे रम्याचं बोलणं काहीही आता काव्याला ऐकून घ्यायचंच नसतं, कारण त्याने फक्त काव्याला त्रास आणि त्रासच होत असतो. काव्या तेथून निघून जाणार, रम्या पुन्हा तिची अडवणूक करते आणि काव्या सतत तिला आता चिटकारून टाकत असते. परंतु रम्या काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. ती सगळे हे मुद्दाम करते. काव्याला म्हणते की हे बघ, हे सगळं काय जे घडलंय ना ते आता स्वीकार, या नात्याचा स्वीकार कर, मूव ऑन हो, पुढे जा, सुखी संसाराचे स्वप्न बघ. हे सगळे ना तुला ह्या घरात सगळेच जण सांगतील. माझ्याही बाबतीत तेच घडलं होतं अगं. परंतु काव्या, तुला राग आला, तुझी चिडचिड झाली तर बिनधास्तपणे व्यक्त हो. हे सगळं मनात दाबून ठेवू नकोस, असं रम्या काव्याला सल्ला देते. काव्याला पटेल, तिला रुचेल अशा पद्धतीने रम्या तिला समजावण्याचा, पटवण्याचा प्रयत्न करते की हे बघ, मन मारून सगळं मनात दाबून ठेवून आधीचीच एक रम्या या घरात वावरते. तू आता दुसरी रम्या होऊ नकोस काव्या. असं म्हणताच काव्या तिच्याकडे धक्क्याने बघायला लागते. इकडे नंदिनी मात्र मानिनीच्या खुशीतून जेव्हा बाहेर येते तेव्हा मानिनी प्रेमाने तिला विचारते की बाळा, तुला काही बोलावंसं वाटतंय? मन मोकळं करावंसं वाटत असेल तर कर. तेव्हा नंदिनी नकार देते. मानिनीला नंदिनीचं खूपच कौतुक वाटतं. तिचं कौतुक करत गुणगान गात म्हणते की खरंच बाई, आम्हाला वाटली होती ना त्यापेक्षा जास्त समजूतदार आहेस तू नंदिनी. आणि मानिनीला एक गिल्ट मनात असतं. ती नंदिनीसमोर बोलून दाखवते आणि तिची माफीही मागते. ती म्हणते की हे बघ, आम्हाला माफ कर. म्हणजे मगाशी तुम्ही जेव्हा घरात आला होतात त्यानंतर ते लग्नाचे खेळ वगैरे हे सगळं आमच्या मनात नव्हतं. मला कळतंय की त्याने तुम्हाला त्रास झाला असेल, परंतु प्लीज समजून घे. मानिनी नंदिनीला विचारते की हे बघ, देशमुख घराण्याची एक रीत आहे, तेवढी प्लीज तुला सांगू. तेव्हा नंदिनी मान डोलावते. तर मानिनी तिला समजावते की हे बघ, आमची सून जेव्हा घरात येते गृहप्रवेश करून, तेव्हा ना ती आधी जाऊन देवाला दिवा लावते. प्लीज तू आज दिवा लावशील का? म्हणजे मगाशीच सांगायचं होतं, परंतु ते सगळं घडलं आणि सांगता नाही आलं. आता दिवे लागण्याची वेळ आहे ना, मग तू प्लीज जाऊन दिवा लावशील का? हे बघ, काव्याची मनस्थितीसुद्धा मी समजून घेऊ शकते. हे बघ, मी जाऊन काव्याशी बोलले असते, परंतु तू शांत आहेस नंदिनी आणि काव्या खूपच हळवी आहे. तू बोलण्यापूर्वी सुद्धा विचार करते आणि काव्या बोलल्यानंतर विचार करते. मी जाऊन स्वतः तिला हे सगळं सांगितलं असतं, परंतु ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असेल असं नाही वाटत मला. तू शांतपणे तिला समजावू शकतेस. प्लीज बोलशील का तिच्याशी? आता नंदिनीला जाऊन काव्याशी बोलायचं आहे. नंदिनीचं धाडसच होत नसतं. हे बघ, एक मोठी बहीण म्हणून तू प्लीज तिला समजावून घेऊन येशील? तेव्हा नंदिनी होकार देते. मानिनी आता तिचा निरोप घेऊन तेथून जाते सुद्धा, परंतु नंदिनीसमोर आव्हानच असतं जणू. तिला काव्याशी बोलायचं आहे आणि काव्याला समजवायचं सुद्धा आहे. इकडे रम्याने काव्यासमोर मैत्रीचा हात पुढे केलेला असतो, परंतु काव्या रम्याचे असली रंग आधीच ओळखून असते आणि ती तिच्या मैत्रीचा हात नाकारतेच. जेव्हा काव्या खूपच चिडचिड करत असते इतक्यात नंदिनी तिथे येते. नंदिनीला पाहताच काव्या आणखीनच हळवी होते. नंदिनी तिला विचारते की काव्या, चिडलेस का तू तुझ्या ताईवरती? रम्या मुद्दाम तिथेच थांबून त्या दोघींचं बोलणं ऐकायला लागते. मी तिथे नव्हते आणि तुला काय काय सहन करावं लागलं ग काव्या, परंतु प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. अगं, मी स्वतःहून मांडवातून उठून गेले नव्हते. मला तेव्हा काव्या नंदिनीला बोलताना थांबवते आणि रम्याला तिची लायकी दाखवून देते. रम्याला ती तिथून जायला सांगते.
ती म्हणते की आम्हाला आमचे बोलण्यासाठी स्पेस हवे, तू प्लीज जा इथून. रम्याला जबरदस्त शॉकच बसतो. रम्या आता तेथून फक्त जाण्याचा बहाणा करते, परंतु चोरून त्या दोघी बहिणींचं बोलणं ऐकायला लागते. तेव्हा चिडलेली काव्या नंदिनीला विचारते की काय म्हटलीस ताई तू? मी रागावले तुझ्यावरती. हो, रागावले मी तुझ्यावरती. अगं ताई, तू लग्न का केलंस? आणि केलं ते जीवाशी? असं तिथे काव्याने म्हणताच नंदिनी रम्या तिच्याकडे विचित्र नजरेनेच पाहायला लागतात. तर काव्या आता तोंड फिरवते आणि म्हणते की ताई, तू का केलंस लग्न? तू असं वागायला नको होतंस अगं. नंदिनी खूपच व्याकुळ होते आणि काव्यासोबतचे तिचे गैरसमज आता तिला मिटवायचे असतात. तेव्हा काव्याची समजूत घालते की आज तुझा आणि माझा दिवस लोकांच्या अटी अपेक्षा पूर्ण करण्यातच गेला आहे. प्लीज आता कोणतीही अट आणि अपेक्षा ठेवू नकोस. दोघी बहिणी आता एकमेकींवरती तितक्याच नाराज असतात, परंतु नंदिनी खूपच समजूतदार. नंदिनी हे सगळं प्रकरण खूप शांत पद्धतीने हाताळते. काव्याला ती म्हणते, हे बघ काव्या, जसा तुझा झाला होता ना, अगदी तसाच नाईलाज माझा सुद्धा झालाय. हे लग्न मला करावं लागलं काव्या. तेव्हा काव्या चिडून विचारते की नाईलाज? अगं ताई, तू काय बोलतेस? ऑलरेडी परंपरेच्या रिवाजाच्या नावाखाली त्या लोकांनी माझा बळी दिला होता ना. तेव्हा नंदिनी म्हणते की माझाही बळीच केलाय काव्या. नंदिनी आता लग्नामध्ये घडलेले एक एक प्रसंग सांगून काव्याचे सगळे गैरसमज मिटवते. ती म्हणते की माझं लग्न मोडलंय काव्या पार्थसोबत. काव्या प्लीज ऐकून घे. हे बघ, लग्नामध्ये तू पार्थशी लग्न करायचा निर्णय घेऊन खूप मोठी ठरलीस, महान ठरलीस प्रत्येकाच्या नजरेत, की त्याग केलायस तू. परंतु मी प्रत्येकाच्या नजरेत एक पळून गेलेली बदनाम कॅरेक्टरलेस स्त्रीच ठरले, असं नंदिनीने खुलासा करताच काव्या धक्क्याने नंदिनीला पाहायलाच लागते. तर नंदिनी सांगते की तू आपल्या मामाचा मुलगा शंकर, तो तर मला सेकंड हँड म्हणाला गं. काव्याला आता हे ऐकवत सुद्धा नसतं. काव्याची मनस्थिती आता खूपच दयनीय होते, तीही नंदिनीच्या बाबतीत. शेकडो ठिणग्या अंगावरती पडावं असं वाटलं मला, जेव्हा पार्थचं लग्न तुझ्याशी झालं तेव्हा सुद्धा, आणि जेव्हा माझं लग्न जीवाशी लावून देण्यात आलं तेव्हा सुद्धा. नंदिनी तिच्यासमोर आता घळाघळा रडायला लागते. कारस्थानी रम्या मात्र चोरून त्यांचं बोलणं ऐकत असते आणि खूप मजा सुद्धा घेत असते. परंतु नंदिनीने तिचं मन मोकळं केल्यानंतर काव्याने मात्र खूपच थरारक निर्णय घेतलेला असतो. काव्या नंदिनीला समजावते की ताई, म्हणजे तुलाही लग्न मान्य नाहीये, म्हणजे हे लग्न कोणालाच नको आहे. मग आपण काढून टाकूयात हे मंगळसूत्र. हे लग्न पण नको, हे नातं पण नको आणि हे मंगळसूत्र पण नको. काव्याचा निर्णय ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमिनीत सरकते. रम्या मात्र खूपच खुश असते, कारण तिला काहीही करून पार्थला मिळवायचं असतं. काव्या काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते, इतकी वेड्यासारखे वागायला लागते. नंदिनीला ते म्हणते की आत्ताच्या आत्ता ताई हे मंगळसूत्र काढून टाकूयात, चल. आणि काव्या मंगळसूत्र चक्क आता काढून फेकायलाच लागते. तेव्हा नंदिनी तिची समजूत घालते की काव्या काय वेडेपणा करतेस हे, बाळा प्लीज मंगळसूत्र काढून टाकू नकोस का असं. तेव्हा काव्या म्हणते की हे मंगळसूत्र नाही आहे माझ्यासाठी, हा ना फास आहे माझ्यासाठी. असं वाटतंय की जणू काही माझा गळा गुदमरतोय आता. असं वाटतंय ताई की काही तासानंतर माझा जीव जाईल. नंदिनीला काव्यासाठी आता खूपच वाईट वाटायला लागतं. तरीसुद्धा काव्या आपला हट्टीपणा सोडायला तयारच नसते. पुन्हा ती मंगळसूत्र काढून टाकायला लागते. तर नंदिनी तिला समजावते की काव्या, हे बघ, वेडेपणा करू नकोस बाळा, मी आहे ना तुझ्यासोबत. काव्या तिलाच उलट प्रश्न विचारते की त्याचा काय उपयोग? मला सांग, तू माझ्या आजूबाजूला आहेस, परंतु त्याचा काही उपयोग आहे का? दोघी बहिणींमध्ये आता इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असते की काव्याने सुद्धा नंदिनीवरती ठपकाच ठेवलेला असतो. नंदिनीला मनापासून वाटलेलं असतं की निदान काव्या तरी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु तिची लक्षणच तशी दिसत नाहीत. नंदिनीला ती सांगते की जेव्हा मी पार्थच्या साथीने सप्तपदी चालत होते ना, तेव्हा कुठे होती माझी ताई? आणि आली तू लग्न करून नेमकं ह्याच घरात आली आहेस ताई. नंदिनी आता जबरदस्त शॉकमध्ये असते आणि काव्या मात्र डोक्याला हात लावून घळाघळा रडायला लागते. आणि या दोघींमध्ये जो काही वाद पेटलेला असतो ना, जी काही नाराजी एकमेकींबद्दल व्यक्त होत असते, ते पाहून रम्या मात्र खूपच खुश असते.
इकडे पार्थ जेव्हा अस्वस्थ असतो तर त्याची समजूत घालायला तिथे जीवा येतो. या दोन्ही भावंडांमध्ये सुद्धा एकमेकांबद्दल खूप मोठे गैरसमज पसरलेले असतात आणि दोघेही एकमेकांवरती एकदमच खेकसतात की काय गरज होती लग्न करायची. तेव्हा पार्थ जीवाला जाब विचारतो की काय गरज होती नंदिनीसोबत लग्न करायची. तेव्हा जीवा चिडून उत्तर देतो की अरे तुम्ही दोघांनी घोळ घातलात, तू आणि त्या काव्याने, तुम्हाला लग्न करायची काय गरज होती. तेव्हा पार्थ आपली नाराजी व्यक्त करतो की अरे किती वेळा सांगायचं आहे मी तुम्हाला की रीतीभाती परंपरा या नावाच्या खाली त्या गाववाल्यांनी आमचा बळी दिला. आईच्या डोक्यावरती काचेचा ग्लास फोडला त्याने, काट्या आडवे लावून उभे होते आणि एवढंच नाही तर गाडी सकट आम्हा सगळ्यांना चाळून मारण्याची धमकी दिली होती. तू असतास ना तर तुला कळलं असतं. तेव्हा जीवा त्याला उत्तर देतो की मी असतो ना तर हे सगळं होऊच दिलं नसतं. इकडे काव्याच्या जीवाची जितकी तळमळ होत असते तितकीच तगमग नंदिनीच्या जीवाचीही होते. काव्या चिडते, आपला राग व्यक्त करत असते, परंतु नंदिनी शांत असते. नंदिनी काव्याला विचारते की कोणाकोणाच्या आणि कुठल्या प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत मी. आणि काव्या, आज तू सुद्धा त्या गाववाल्यांसारखंच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंस. नंदिनीचा धीर सुटतो आणि आत्तापर्यंत शांत असलेली नंदिनी काव्यालाच उलट प्रश्न करते की खरं तर जाब मी विचारायला पाहिजे काव्या, की तू का केलंस लग्न. तेव्हा काव्या धक्क्याने नंदिनीला पाहायला लागते. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत. काव्या नंदिनीला म्हणते की ताई, तू लग्न करत असताना सिच्युएशन वेगळी होती, तू नाही म्हणू शकली असती. परंतु काव्याला कसं समजवावं हे नंदिनीला कळत नसतं. त्याचप्रमाणे जीवा पार्थमध्ये सुद्धा आता वाद पेटलेला असतो. तर चिडून आता पार्थ जीवाला प्रश्न विचारतो की काय गरज होती तुला नंदिनीसोबत लग्न करायचे. तेव्हा जीवा म्हणतो की मला वाटलं म्हणून केलं मी लग्न, तू काय करणार आहेस. पार्थच्या रागाचा पाराच चढतो आणि पार्थ तिथे जीवाची कॉलर पकडतो आणि त्याच्या अंगावरती चोराचं धावूनही जातो. परंतु आता या दोन्ही बहिणींमध्ये आणि दोन्ही भावांमध्ये जो काही गैरसमज निर्माण झाला आहे तो नक्की कसा दूर होईल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.